One, two, three, four. Check. Mic check. Audio check. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. ऑपरेशन सिंधूर 2 साठी भारत सज्ज आहे असा सज्जड इशारा लष्कर प्रमुखांनी पाकिस्तानला दिलेला आहे. ही चांगली गोष्ट आहे की आपण ऑपरेशन 2 साठी सज्ज आहोत. सिंधूर, पण पाकिस्तानकडून पाकिस्तानला अशा प्रकारचा इशारा द्यावा, अशा कारवाया देशामध्ये घडत आहेत का, हे सुद्धा जनतेला विश्वासात घेऊन सांगणं गरजेचं आहे. माझ्या माहितीप्रमाणे अद्याप ऑपरेशन 1 संपलेलं नाही असं आपले संरक्षण मंत्री म्हणतात. ऑपरेशन 1 संपलेलं नाही, ते चालू आहे. जोपर्यंत दहशतवादाचा पूर्ण बिमोड होत नाही तोपर्यंत ऑपरेशन 1 चालू राहील, हे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी अनेकदा स्पष्ट केल्यावर हे ऑपरेशन 2 आलं कुठून? मुळात ऑपरेशन 1 पूर्ण झालेलं नाही. ऑपरेशन 1 हे आंतरराष्ट्रीय दबावामुळे अर्धवट सोडून आपण मागे आलेलो आहोत. ऑपरेशन 1 चा मुख्य उद्देश होता पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणं, हे सगळ्यांना माहीत असेल. मग आधी ऑपरेशन 1 नुसार पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या. बलुचिस्तान, गिलगिटिस्तान, बाल्टिस्तान हे जे 3 प्रांत आहेत जे 1948 साली भारताच्या ताब्यातून गेलेले आहेत, ज्याच्यावर पाकिस्तानचा कब्जा आहे, ते सुद्धा घेण्याचं ऑपरेशन 1 मध्ये, सिंधूर 1 मध्ये आपल्या भारताचं ध्येय होतं. या सगळ्यावरती अद्याप कारवाई झालेली नाही आणि ऑपरेशन 2 ची घोषणा लष्कर प्रमुख करतायत. याचा अर्थ काही लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू आहे का? तर असं काही घडलं की आम्हाला निवडणुका येतात असं वाटतं, लोकसभेच्या किंवा इतर सार्वत्रिक निवडणुका. पण ठीक आहे, आनंद आहे. देशाला जर काही यातून दिशा मिळणार असेल, देशाचा भूगोल वाढणार असेल, भूगोल, तर आम्ही त्याचं स्वागत करू. अभिषेक बॅनर्जी, पश्चिम बंगालमध्ये काल जो प्रकार घडला, तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस, विद्यमान खासदार, जे एकदा नाही अनेकदा खासदार झालेले आहेत, पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री, ज्याला पश्चिम बंगालची शेरनी म्हटलं जातं, अशा ममता बॅनर्जी यांचे पुत्रवत असलेले भाचे अभिषेक बॅनर्जी ह्यांच्यावर ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या सरकारने हल्ला घडवला, त्याचा धिक्कार करावा तेवढा थोडा. विद्यमान खासदाराला, एका पक्षाच्या, राष्ट्रीय पक्षाच्या सरचिटणीसाला, जो खासदार आहे, निवडणूक हारली आणि नवीन सत्ता आली भाजपची, ज्या पद्धतीनं लोकांना फूस लावून त्यांच्यावर हल्ला घडवला, पश्चिम बंगालमधलं पुढलं चित्र काय असेल आणि एकंदरीत देशातलं, हे कालच्या घटनेनं स्पष्ट झालं. आम्ही चोर मार्गाने फक्त निवडणुका जिंकणार नाही, विरोधकांचा पराभव करणार नाही, तर त्यानंतर जे विरोधक आमच्या विरुद्ध बोलतील, लढतील, त्यांना आम्ही अशा प्रकारे खतम करू रस्त्यावर. हा इशारा जर भारतीय जनता पक्ष देऊ इच्छित असेल तर या देशातली जनता, राजकीय कार्यकर्ते तुमच्या विरुद्ध लढायला आणि मरायला तयार आहे. महाराष्ट्रात त्याने करण्याचा प्रयत्न केला पण तो सफल झाला नाही.
आसाममध्ये सुद्धा याच पद्धतीनं त्यांचा कारभार सुरू आहे आणि पश्चिम बंगालमध्ये जे विष ते पेरतायत यात त्यांचाच बळी गेल्याशिवाय राहणार नाही. अभिषेक बॅनर्जी यांच्यावरच्या हल्ल्याचं ज्याने चित्रण पाहिलंय त्यांना कळेल, अनुभव येईल की किती गंभीर परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये उद्भवलेली आहे. पंतप्रधान मोदींच्या आव्हानाला इंधन बचतीच्या महायुतीच्याच मंत्र्यांकडनं 13ची टोपी दाखवली गेली आहे. हेलिकॉप्टरसह 22 गाड्यांचा ताफा मंत्री संजय राठोड यांचा पाहायला मिळाला. तर मग कारवाई करा. प्रधानमंत्र्यांचे आदेश पाळले जात नसतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश पाळले जात नसतील मंत्र्याकडून, तर देवेंद्र फडणवीसांना अधिकार आहे त्यांना बडतर्फ करण्याचा. त्यांनी करावं, त्यांना कारवाई करावी आणि जनतेला आदर्श घालून द्यावा, एवढंच मी सांगेन. स्वतः मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आमच्या अमृता वहिनी या सायकलवर फिरतायत ना, आणि फडणवीसांच्या कॅबिनेट मधले मंत्री 25-50 गाड्यांचा ताफा हेलिकॉप्टर सह फिरतायत. ही तफावत जनतेला अस्वस्थ करते. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्याला बडतर्फ केलं पाहिजे अशा मंत्र्यांना, कोणी असतील. मला त्याच्याविषयी फार कमी माहिती आहे, कारण हा एक तांत्रिक विषय आहे. हा सरकार आणि जरांगे पाटील यांच्यातूनच चर्चेतून सुटेल, अन्य कोणी याच्यावर चर्चा करू. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपण पाहिलं होतं की पोटनिवडणुकीच्या वेळेला मागे घेतली होती आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मी त्यांना राजकीय श्रद्धांजली वाहतो. राजकीय शब्द काय माझा, मी अशा लोकांना नेहमी राजकीय श्रद्धांजली वाहतो. तुम्हाला नवीन मार्ग दिसलेला आहे, तुम्ही नवीन मार्गात गेलेला आहात, तुम्ही सुखात राहा, परत आमच्या दारात येऊ नका. देखिए, आर्मी चीफ का जो बयान है उसका मैं स्वागत करता हूँ. भारतीय सेना, भारतीय फौज हमेशा राष्ट्र की रक्षा के लिए तैयार रहती है. लेकिन ऑपरेशन सिंदूर 2 की बात हो रही है. हम अभी ऑपरेशन 1 से बाहर नहीं आए हैं. डिफेंस मिनिस्टर राजनाथ सिंह बार बार कहते हैं कि ऑपरेशन सिंदूर 1 अब तक चल रहा है, खत्म नहीं हुआ. और जब तक पूरी तरह से पाकिस्तान स्पॉन्सर्ड टेररिज्म खत्म नहीं होगा, सीमा से घुसखोरी खत्म नहीं होगी, तब तक ऑपरेशन सिंदूर चलता रहेगा. तो क्या ऑपरेशन सिंदूर खत्म हो गया, पहलगांव का बदला पूरा हो गया? ये बताइए पहले. क्या लोकसभा के चुनाव आने वाले हैं इसलिए ऑपरेशन सिंदूर की बात ऑपरेशन सिंदूर 2 की बात चल रही है? हम तो तैयार है, हमें मालूम है, हमारे फौज पर पूरा विश्वास है, डिफेंस मिनिस्टर पर विश्वास है, आर्मी चीफ पर विश्वास है, लेकिन कुछ क्लेरिफिकेशन जनता को चाहिए. ऑपरेशन सिंदूर 1 पूरा हो गया, क्योंकि राजनाथ सिंह जो हमारे रक्षा मंत्री है वो कहते हैं कि पूरा नहीं हो गया है, तो चलेगा. अंतर्राष्ट्रीय दबाव में हमने ऑपरेशन सिंदूर को पीछे लिया है. ऑपरेशन सिंदूर जब शुरू हुआ तो हमारी बात ये चल रही थी कि पाक ऑक्युपाइड कश्मीर हम लेके आएंगे, गिलगिटिस्तान और बाल्टिस्तान वगैरह जो एरिया है वो लेके आएंगे. तो क्या पूरा हो गया? वो हमारा जो मकसद था ऑपरेशन सिंदूर 1 का, वो पूरा हो गया? पहले ये पूरा करिए. पीओके लेके आइए, वहाँ तिरंगा या जय श्री राम का झंडा आप लहराइए. फिर वो जो दूसरा एरिया है जो 1948 में चला गया था हमसे, वो लेके आइए, वहाँ भी अपना झंडा लगाइए. बाद में पूरा पाकिस्तान लेने के लिए आप ऑपरेशन का जो सिंदूर 2 है वो चालू कर लीजिए. हमारा पूरा विश्वास है नरेंद्र मोदी के ऊपर. कल जिस तरीके से अभिषेक बनर्जी पर हमला हुआ, ममता बनर्जी बीजेपी की आलोचना बीजेपी की नहीं करेगी तो किसकी करेगी? पश्चिम बंगाल में किसकी सरकार चल रही है? दिल्ली में किसकी सरकार चल रही है? जिस तरह से तृणमूल कांग्रेस के एक युवा नेता जो पार्टी के जनरल सेक्रेटरी है, जो सिटिंग मेंबर ऑफ पार्लियामेंट है, हाँ, जो एक बड़ा नेता है, लोकप्रिय नेता है, चुनाव हारने के बाद बीजेपी के गुंडे स्पॉन्सर्ड बाय गवर्नमेंट एक सांसद के ऊपर सड़क पर हमला करते हैं, पत्थर मारते हैं.
ये कौन सा संस्कार और संस्कृति आप इस देश की राजनीति में लाना चाहते हो मिस्टर मोदी जी और अमित शाह जी, और वहाँ के मुख्यमंत्री से मेरा आह्वान है। इस देश में अब तक ये कभी हुआ नहीं है, लेकिन असम और पश्चिम बंगाल में ये हो रहा है, होने जा रहा है, और उसका जो परिणाम है पूरे देश के लोकतंत्र को भुगतना पड़ेगा। ध्यान में रखिए, ये गुंडागर्दी आप जो ला रहे हो राजनीति में, पॉलिटिक्स में, डेमोक्रेसी में, उसकी कीमत हर भारतीयों को चुकानी पड़ेगी। और जब आप सत्ता पे नहीं रहोगे तो आपको भी चुकानी पड़ेगी। अभिषेक बैनर्जी के ऊपर जिस प्रकार का हमला हुआ है, देश के प्रधानमंत्री और गृह मंत्री ने उसकी जिम्मेदारी लेनी चाहिए। विपक्ष एकजुट है। जल्दी ही इंडिया ब्लॉक की बैठक दिल्ली में होगी इस मामले में। सर, डीके शिव कुमार जो है कर्नाटक के सीएम बनने जा रहे हैं, 3 जून को शपथ लेंगे। हाँ, कल ही वेणुगोपाल जी का फोन आया था उद्धव जी को, मैं भी उनके साथ बैठा था, उस बारे में जानकारी दी, और जिस तरह से बहुत ही शांततापूर्ण ढंग से रिस्पेक्टफुली सत्ता परिवर्तन हुआ है कर्नाटक में, मैंने पहले भी वरिष्ठ नेता सिद्धरामैया जी, उनका स्वागत किया है कि ऐसे नेता बहुत कम है इस देश में जो हाईकमांड का आदेश का पालन करते हैं, पार्टी आदेश का पालन करते हैं। तो अच्छी बात है कि नया नेतृत्व कर्नाटक को मिल रहा है। थैंक यू वेरी मच। सर, बोलो ना एक मुद्दा